आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उमेदवारीवरून नाराजीचा विषय आता संपला। मी आता राजश्रीताईंच्या प्रचारात उतरणार। माझी पूर्ण यंत्रणा कामाला लागेल। नाराजी दूर सारत भावना गवळी राजश्री पाटलांच्या प्रचारात सक्रिय। पत्रकार परिषद मी घेतली त्या दिवशीच मी प्रत्यक्षामध्ये कामाला लागलेली आहे। त्याच्यामुळे काही किंतु परंतु कोणीही मनामध्ये ठेवू नका। उमेदवारीचा विषय केव्हाचाच आता संपलेला आहे। आमचे उमेदवार आता पाटील ताई या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत आणि ज्या पद्धतीने मी माझी सर्व यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित करत होती त्याच पद्धतीने यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित। पाठिंबा दिल्याबद्दल भावनाताईंचे आभार। शिवसैनिक म्हणून भावनाताईंच्या नेतृत्वात काम करणार। खासदार हेमंत पाटील यांचं वक्तव्य। म्हणजे ताईंचे आभार मानण्यासाठी आलेलो आहे की मी भेटण्याच्या पूर्वीच त्यांनी स्वतःहून मोठ्या मनाने प्रचारात सहभागी होणार आहे आणि माझा पाठिंबा आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी इथं शिवसैनिक म्हणून काम करणार आहे। सोलापूरची जनता माझं पार्सल दिल्लीला पाठवणार। विजयसिंह मोहिते पाटलांबद्दल मनात कायम आदर। महायुतीचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुतेंचं वक्तव्य। सोलापूरकरांनी ठरवलंय आणि मला दिल्लीला पाठवायचं ठरवलंय। मी निश्चित त्या ठिकाणी पार्सल घेऊन जाईल। मी अतिशय विनम्रतेने सांगतो की मी काम करणारा कार्यकर्ता आहे। संघर्षातून इथपर्यंत आलेलो आहे। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला आलेला नाहीये। काँग्रेससाठी जाहीरनामा म्हणजे कागद तर आमच्यासाठी जाहीरनामा म्हणजे मोदींची गॅरंटी। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे हा फेल्ड जाहीरनामा आहे। त्यांच्याकरता जाहीरनामा कागद आहे, आमच्याकरता ती मोदीजींची गॅरंटी आहे। अकलूजच्या सभेत विजयसिंह मोहिते पवार गटात प्रवेश करणार तर फलटणचे निंबाळकर बंधूही अजित पवारांची साथ सोडून पवारांकडे परतण्याची चिन्ह। शरद पवार गटातील नाराज असलेल्या अभयसिंह जगतापांनी घेतली शरद पवारांची भेट। अभयसिंह माढ्यातून होते इच्छुक। धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यानं नाराजी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार। ठाणे लोकसभा मतदारसंघातून संजीव नाईकांची वर्णी लागण्याची चर्चा। मुलाच्या उमेदवारीसाठी गणेश नाईकांची जुन्या सहकाऱ्यांना भावनिक साथ। महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही। विनोद पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दोघांमध्ये चर्चा। विनोद पाटील संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक। मुंबईत तिकीट वाटपाबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड नसीम खान यांच्या नावाची चर्चा तर उत्तर मुंबईतून असलम शेख यांच्या नावाचीही चर्चा।